एक माणूस होता, तो वाळवंटात रस्ता चुकला होता. त्याच्याजवळचं पाणी संपलं होतं आणि त्यालाही 2 दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं आणि जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूरपर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पाहत होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती. तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास्तर नाही ना, नाहीतर मुर्गजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, तर तिथे झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती. तिथे कोणीही नव्हते आणि ती तशीच बऱ्याच दिवसापासून होती. कदाचित वर्षापासून असावी असं वाटत होतं. पाणी मिळाले आशेने तो आत शिरला आणि समोरचं दृश्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे अशी त्याची स्थिती झाली. तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आले की जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोरजोरात वर खाली करायला सुरुवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलं नाही. नुसता पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले. तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेलं. परत एक अत्यानंद लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सील केलेली होती. चटकन त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली. तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते की हे पाणी पंपात होता. पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवा. तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं की सूचनेप्रमाणे करावं? असावे की नसावे? समजा सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर? पंपाचा पाईप तुटला असेल तर? खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वाया जाईल. सगळा खेळ खाल्लास. पण सूचना बरोबर असेल तर भरपूर पाणी येईल. पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावं की नाही यावर त्याचं मत ठरेना. शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हाताने त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वर खाली करायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली. भरपूर पाणी आलं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा तो पाणी प्यायला आणि त्याने स्वतःजवळच्या सर्व बाटल्या काठोकाठ भरल्या. तो खूप खुश झाला होता. शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष दुसऱ्या कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून लक्षात आलं की तो मानवी वस्तीपासून खूप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती. त्याने निघायची तयारी केली. सूचनेप्रमाणे ती बाटली भरून सीलबंद करून ठेवली आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहिली. विश्वास ठेवून हे पाणी पंपात होता. पाणी येतच. आणि तो पुढे निघाला. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे देण्याचं महत्त्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं आणि आनंददायी असतं. त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते. खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला. या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्य घडवणाऱ्या चांगल्या गोष्टी. त्यांच्याकरिता वेळ द्या आणि त्यांच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.